श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. घराघरात मनामनात जनाजनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, कृषी क्षेत्रामध्ये पिवळं सोनं म्हणून सर्वांना परिचित असणारी हळद आणि या हळद पिकाविषयी इत्थंभूत माहिती घेण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे श्री प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील यांना. प्रतापसिंह मोहिते पाटील आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज आपला विषय सुरू आहे हळद काढणे आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान. आणि याविषयी इत्थंभूत माहिती घेण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी श्री प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील कृषी सहाय्यक हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली इथून आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. जवळजवळ 38 वर्षाहून अधिक काळ त्यांचा हळद संशोधन केंद्रावरती प्रभावीपणे कार्यरत होते आणि सातत्यानं विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या विकासाच्या कार्यासाठी विकासात्मकासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे हे प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्वतःच्या घरी देखील हळदीची शेती आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातला मैदानी मुलूक म्हणून ओळखला जाणारा सांगली असेल, सातारा असेल आणि त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळदीची लागवड केली जाते. आणि आज हळदीचे भाव बघितलं तर खऱ्या अर्थानं हळदीला पिवळं सोनं असं का म्हणतात हे आज त्यांच्याच मुखातून आपण ऐकणार आहोत. आणि हळदीविषयीची संपूर्ण माहिती, विशेषतः हळद काढणे आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयीची संपूर्ण माहिती आज आपल्याशी ते संवाद साधणार आहेत आपल्याशी. तर मोहिते पाटील, आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपला विषय सुरू आहे की हळद काढणे आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान. या विषयाच्या अनुषंगाने मला आपल्याला निश्चितपणे विचारायला आनंद वाटेल की 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक शेतकरी असतील, यूट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. या सर्व श्रोत्यांच्या दृष्टीनं आपण जवळजवळ 38 वर्षाहून अधिक कार्यकाळ हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली या ठिकाणी तुम्ही कार्यरत आहात. नेमकंच या हळद संशोधन केंद्राचं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, काय योगदान आहे, काय सांगता येईल? आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं हळद संशोधन केंद्र डिग्रज सांगली या ठिकाणी 1962-63 पासून कार्यरत आहे. आपल्या कृषी विद्यापीठाचा आणि हळद संशोधन केंद्राचा जो उद्देश आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे काही उद्देश आहेत शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी, उत्पादन वाढीसाठी, त्याबद्दल मी आपल्याला सांगेन अगदी की हळदीच्या नवनवीन जाती शोधून काढणं किंवा नवनवीन वाण शोधून काढणं, त्याचबरोबर हळदीच्या बाबतीत कीड आणि रोगाच्या बाबतीत नियंत्रण कसं करता येईल याही बाबतीत आपल्या संशोधनाचा उद्देश आहे. अगदीच हळद ही कोणत्या जमिनीमध्ये चांगली येईल, कशा पद्धतीचे बियाणं वापरायला पाहिजे, आणि अलीकडच्या काळामध्ये हळदीमध्ये कुरकुमिनचं प्रमाण चांगल्या पद्धतीनं राहण्यासाठी अगदीच हळद प्रक्रिया करताना कशा पद्धतीनं प्रक्रिया केली पाहिजे हे उद्देशाच्या मध्ये आहेत. दुसरी गोष्ट, हळद ही मार्केटला पाठवताना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रतवारी करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. साधारणपणे या जवळजवळ 34 वर्षामध्ये 27 शिफारसी आपल्या संशोधन केंद्रामध्ये दिलेत. त्याच्यामध्ये जमीन कशी असायला पाहिजे, बियाणं कसं असायला पाहिजे, किती अंतरावर बियाणं लावायला पाहिजे. पूर्वी रासायनिक खतं लोक वापरत नव्हती, पण रासायनिक खतं कशा पद्धतीने आणि किती वापरायला पाहिजेत या सगळ्या शिफारसी आपल्या संशोधन केंद्राने दिलेत. अगदीच सुरुवातीच्या काळामध्ये साधारणपणे 85-86 ची गोष्ट सांगतो, हळदीचं उत्पादन बऱ्यापैकी 20 ते 25 क्विंटल होतं. पण अलीकडं रासायनिक खतं, सेंद्रिय खताचा समतोल साधल्यामुळं हेच उत्पादन आपल्याला प्रति एकर 42 क्विंटलपर्यंत आपण घेऊन गेलोय. अगदी अगदी त्याची एक समाधानाची बाब आहे. आणि शेतकऱ्यांचा सतत आपल्या संशोधन केंद्रावरती ओढा असतो नवीन माहिती समजून घेण्यासाठी. अगदीच. श्रोतेहो, कृषी विद्यापीठ खऱ्या अर्थानं शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या त्रिसूत्रीवरती काम करत असतं. आणि शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सांगली कसबे डिग्रज या ठिकाणी विभागीय कृषी संशोधन केंद्र आणि त्याचबरोबर हळद संशोधन केंद्र हे कार्यरत आहे. आणि सातत्यानं शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये हे हळद संशोधन केंद्र त्या ठिकाणी काम करते, हेच आपल्याला मोहिते पाटील सांगत आहेत. मोहिते पाटील, आपल्याला आपला आजचा विषय सुरू आहे की हळद या पिकाची काढणी आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान. अगदीच जी पिवळं सोनं म्हणून सर्वांना परिचित आहे अशा या हळद काढणीस आलेली आहे, हे नेमकं कसं ओळखणं गरजेचं आहे? हळदीची लागवड साधारणपणे हलक्या त्या मध्यम जमिनीमध्ये केली जाते. आपली शिफारस अशी आहे की हलकी ते मध्यम जमीन असायला पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी काळ्या भारी जमिनीमध्ये हळद वापरली जाते किंवा हळदीची लागवड केली जाते. थोडक्यात काळी भारी जमीन, हलकी ते मध्यम जमीन आणि माळरानाची जमीन, अशा 3 प्रकारच्या हळदीमध्ये शेतकरी लागवड करतात. याच्यामध्ये कसं होतं,
हलक्या त्या मध्यम जमिनीमध्ये रासायनिक खताचा सेंद्रिय खताचा समतोल वापर केला, शिफारशी प्रमाणाचा वापर केला, तर त्या ठिकाणी 60%च पाला वाढला जातो. पिकाचा कालावधी पूर्ण झाला तरी त्या पिकाचा पाला 60%च वाढला जातो. हलकी माराणाची जमीन असेल तर त्या ठिकाणी 100% पाला वाढला जातो. काळी जमीन असेल साधारण त्या ठिकाणी 50 ते 60%च पाला वाढला जातो. शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही की बाबा पिकाचा कालावधी पूर्ण झालाय, हळद का वाढणं झाले. तर हळद वाढणं ही प्रक्रिया तुम्ही घातलेली रासायनिक खतं, तुमच्या जमिनीचा पोत याच्यावरती पाला वाढण्याची अवस्था अवलंबून असते. थोडक्यात पिकाचा कालावधी पूर्ण झाला, 8.5 महिने झाले की आपण ओळखायचं 60% जरी पाला वाढला असला तर हळद ही पक्व झालेली आहे. अगदीच. हे खरं तर काढण्याचे आपल्याला जे दिलेले आहे ते इंडायसेस म्हणतो आपण, गुणधर्म आहेत, हे शेतकऱ्यांना ओळखणं गरजेचं आहे. मग हळद काढणी करत असताना ती पद्धतीनं करावं हे आपलं हळद संशोधन केंद्र सातत्याने शेतकऱ्यांना सांगत असतं. या दृष्टिकोनातून हळद काढणी करत असताना कोणती शास्त्रोक्त पद्धत आहे, नेमकं कशी काढणी करणं गरजेचं? आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं की हळदीचा पाला वाढण्याची अवस्था आणि हा पाला वाढल्यानंतर का पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या पिकाचा पाला हा आपण जमिनीवर कापून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांच्या लक्षात येत नाही की जमिनीच्यावर 2-2 इंच पाला ठेवला जातो. जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्या लक्षात येत नाही की कुठून पाला कापावा. जमिनीबरोबर धारदार विड्यानं हा पाला कापून घ्यायला पाहिजे. आणि हा पाला कापून घेतल्यानंतर शेतातनं ताबडतोब हा बाहेर काढायला पाहिजे. बाहेर का काढायचा तर जमीन थोडीशी भेगाळली पाहिजे. जमिनीमध्ये ओल असेल तर ते गड्ड काढणं आपल्याला अवघड जातं. जमीन भेगाळण्यासाठी त्याच्यातला पाला शेतातून बाहेर काढायचा आणि किमान साधारणपणे 7 ते 8 दिवस जमीन वाळली पाहिजे, भेगाळली पाहिजे. थोडक्यात जमीन ही चिरडली पाहिजे. अशा जमीन भेगाळल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या हळद काढणी करायची आहे. अशा पद्धतीनं हळद काढणीसाठीची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग हळद काढल्यानंतर हळद मोडणी हा एक महत्वाचा भाग असतो. बरोबर. काय नेमकं याच्या संदर्भात? आता सर हळद काढणी करताना पहिला लक्षात यायला पाहिजे की 2 गोष्टी आहेत. आपण हळद बेडवर लावायची किंवा बेडवर लावल्या किंवा सरीवरंबा पद्धतीने केलेली आहे. तर सरीवरंबा पद्धतीने जर हळद काढणी केली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कुदळीच्या साहाय्याने हळद काढायला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या कुदळी आहेत त्याच्यामध्ये आनीची कुदळ आणि शिपीची कुदळ 2 प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये आनीची जी कुदळ आहे ती साधारणपणे 1 इंच सरळ असती आणि साधारणपणे 9 इंच ते 1 फूट हा तिरकस असते. 1 इंच सरळ का असती, जर कुदळ आपण गड्ड्याच्या समोर मारल्यानंतर त्या कुदळीच्या दांड्याचा गड्ड्याला मार बसू नये यासाठी आपण ती 1 इंच सरळ साधारण 9 इंच ते 1 फूट हा वक्र आकार केलेला आहे. आणि हीच हळद जर आपण टिकावान काढली तर टिकावाच्या दांड्याचा डायरेक्ट मार हा गड्ड्यावरती बसतो. म्हणून शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की कुठल्याही ठिकाणी हळद काढणी करत असताना टिकावाचा वापर करायचा नाही. आपल्या विद्यापीठानं शिफारस केलेल्या ज्या काही कुदळी आहेत अशा आनीच्या कुदळीचाच वापर करायचा. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की पण ही काढायची कशी हळद. ठीक आहे, आपण कुदळ घेतली पण काढायचं कसं, नवीन कामगारांना माहीत नसते कसं काढायचं ते. तर त्या गड्ड्याच्या समोर ज्या ठिकाणी हळदीचा गड्डा आहे त्या गड्ड्याच्या समोर 1 ते 1.5 इंच अंतरावरती एकाच ठिकाणी 1 ते 2 वेळा कुदळ मारायची. एकाच ठिकाणी मारायची, जागा बदलायची नाही. आणि त्या मारल्यानंतर जो दांड्याचा शेवटचा जो भाग आहे त्या भागाला नकळत उलट्या बसेल नकळत दाबायचा आहे. ऑटोमॅटिक आपली कुदळ साधारणपणे 3 ते 4 इंच खाली गेले असते, मागून दांडा दाबला की गड्डा अचानक निघतो. आणि तीच कुदळ आपण 4 ठिकाणी मारली तर गड्डा फुटतो. नवीन शेतकऱ्यांना माहीत नसतं की कशा पद्धतीने मारला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला साधी सिंपल पद्धत आहे, फक्त ती समजून घ्यायला पाहिजे. आता कुदळी साह्याने हळद काढायची. दुसरी गोष्ट, जर हळद बेडवर लावली असेल तर आपल्याकडं हार्वेस्टर आहेत, हळद काढणीचं मशीन आपण म्हणतो, या मशीनच्या साह्याने हळद काढणी करायची. आता हळद काढणी केली आपण, आता ह्याच्यामध्ये मोडणी भाग येतो. हळद काढणी केली म्हणजे खांदून काढली. आता मोडणीमध्ये काय करायचं आहे, त्याच्यामध्ये गड्डे असतात. त्या गड्ड्यामध्ये जेठे गड्डे, अंगठे गड्डे, अंगठे गड्डे हे पूर्ण बाजूला करायचे. दुसरी गोष्ट, हळकुंड बाजूला करायची. आणि आपण गेल्या वर्षी बियाणं म्हणून जो गड्डा वापरला आहे तो सोरा गड्डा हा पूर्ण बाजूला करायचा. हे सगळं एकत्र करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, हे गड्डे काढल्यानंतर कसं मोडायचं हे लक्षात येत नाहीत. आता नवीन शेतकऱ्याला काय होतं की बाबा हे एक हळकुंड मोडायचं नाहीये, याच्यामध्ये फण्या असतात. प्रत्येक गड्ड्याला 5 ते 6 फण्या असतात आणि त्या फण्या मोडायच्या. ज्या शेतकऱ्याला हळद कशी मोडायचं हे माहीत नाही ते मजूर सांगतात, मग एक हळकुंड मोडणं मग आपल्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामध्ये मजुरीचा खर्च हा दुप्पट तिप्पट होण्याची शक्यता असते.
आणि ह्या प्रॅक्टिकली शेतकऱ्यांना जर माहीत नसलं तर आपला साधारणपणे खर्च 20 ते 25,000 एकरी खर्च येणार आहे, त्या ठिकाणी 60,000 खर्च येतो आणि आपला खर्च मजुरीचा वाढतो, आपलं आर्थिक नुकसान होतं. शेतकरी बंधूंना विनंती आहे, गड्डा हा उकरल्यानंतर उलटा फक्त आपटायचा आणि आपटल्यानंतर त्या फण्या बाजूला पडतात, त्या फण्या फक्त वेचायच्या, बाजूला पाटीत टाकायच्या. अशा पद्धतीनं गड्डे जमिनीवर ठेवा, 2 दिवस हळकुंड वेगळी करा, ती पाटीत भरा आणि हे सगळं केल्यानंतर ताबडतोब आपलं वाहन पाहिजे बाजूला वाहतूक करायचं. जुनी लोक म्हणतात शेतकरी एका हळकुंडाला 32 वेळा हात लागतो. हळद काढणीपासून शिजवणेपर्यंत त्या हळकुंडाला 32 वेळा हात लागतो. पद्धत बरोबर आहे, पण आपल्याला काही पद्धती ह्या कमी करायला पाहिजेत. तर यासाठी आपल्याला आपलं जे वाहन आहे, हळद वाहतूक करण्याचं वाहन, हे ताबडतोब बाजूला पाहिजे आणि ते वाहन जवळ असलं की हळद भरलेली जी हळद आहे ताबडतोब त्या ट्रेलरमध्ये वाहतूक करायची. आणि जर ती वाहतूक नाही केली तर परत हळकुंड भरणं जमिनीवरची, यासाठी मजुरीचा खर्च वाढतो. यासाठी आपण काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. खऱ्या अर्थानं शेतकरी बंधूंनो, जी हळद मोडणी आहे, उत्पादन खर्च जर आपला कमी करायचा असेल तर हळद मोडणी ही चांगल्या आणि शास्त्रोक्त पद्धतीनं करणं गरजेचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अगदी साध्या सोप्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर मग हळद बियाणे साठवणुकीसाठी वापरण्याची गरज आहे, तर ही नेमकी कशी करायची? कसं होतं की आपल्याला बियाणं साठवायचं आहे. पुढच्या वेळी समजा हळद काढणी केली, हळद काढणी केल्यानंतर त्याच्यामध्ये हळकुंड आणि गड्डे येतात. जर पुढच्या वर्षी आपल्याला हळद लावायची असेल तर साधारणपणे 1 एकराला साधारणपणे 12 ते 14 क्विंटल हळकुंड लागतात, गड्डे लागतात. मग त्याच्यापेक्षा 10% बियाणं आपण जास्त ठेवायचं. आता हे बियाणं ठेवायचं कसं? हे सगळं बियाणं साधारणपणे 1 ते 2 दिवसानं ताबडतोब सावलीला वाहतूक करायचं. सावलीला वाहतूक केल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी मारायचं. त्या गड्ड्याला माती चिकटली असती आणि थोडं पाणी मारल्यानंतर ती माती जरा मऊ पडती. ते सगळ्या गड्ड्याची माती पूर्ण झाडून घ्यायची, 100% सगळी माती झाडून घ्यायची आणि मग या सावलीत ह्या बियाणाचा ढीग करायचा. असणाऱ्या मुळ्या चिरण्यासाठी वेळ घालायचा नाही, मजुरीचा खर्च करायचा नाही आहे, त्या मुळ्यासह सावलीत ठेवायचं. 1 महिना काही करायचं नाही आणि 1 महिन्यानंतर त्याच्यावर साधारण 8 दिवसाच्या अंतरानं थोडंसं याच्यावरती शॉवर सारखं पाणी मारायचं, जेणेकरून आपल्याला वरती पाणी मारल्यानंतर ते पाणी खाली निघून गेलं पाहिजे, त्या गड्ड्यामध्ये पाणी राहता कामा नये. आणि मग हे बियाणं लागणीच्या अगोदर साधारणपणे 10 ते 15 दिवस या बियाणाला ज्या मुळ्या असतात त्या मुळ्या आपल्याला हाताने निघतात, त्या मुळ्या काढून घ्यायच्या. न कळत डोळं फेकलेलं बियाणं आपल्याला पुढच्या वर्षी लागण्यासाठी वापरायचं. मग अधिक उत्पादन जर घ्यायचं असेल तर यात काय बियाणाचे काय प्रकार असतात? अधिक उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल, चांगलं उत्पादन घ्यायचं असेल आपल्याला, तर त्याच्यामध्ये कसं करतोय की आपण जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंड हे सगळ्याचे आपण प्रयोग घेतलेत. हळकुंडाचे साधारणपणे 30 ग्रॅम, 60 ग्रॅम, 70 ग्रॅम हे सुद्धा आपण प्रयोग केलेत. त्याच्यामध्ये चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला जेठे गड्डे आणि बगल गड्डे वापरले चालतात. थोडंसं आपल्या हळकुंड वापरलं तर 20% उत्पादन आपल्याला कमी मिळतं. शक्यतो काय करायचं शेतकरी बंधूंनी, साधारण 100 ते 150 ग्रॅम वजनाचे गड्डे जे आहेत, जेठे गड्डे, बगल गड्डे, हे बियाणं वापरायचे. नसेल तर नाहीच मिळालं तर आपल्याला हळकुंड वापरले, पण हळकुंडापासून आपल्याला थोडंसं उत्पादन आपल्याला कमी मिळतं. बरं. त्याच्यामुळे उत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीनं बियाण्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM आणि आज आपला विषय सुरू आहे हळद काढणे आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान. आपल्याशी संवाद साधत आहेत श्री प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील, हळद संशोधन केंद्र, कसबे, डिग्रज, जिल्हा सांगली. आणि अतिशय हळदीविषयीची चांगली माहिती ते आपल्याशी संवादाच्या माध्यमातून साधत आहेत. यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि जिकिरीचं महत्त्वाचं काम जर असेल तर हळद शिजवणं. हळद शिजवण्याचे काय प्रकार आहेत? आपल्या संशोधन केंद्रानं म्हणजे साधारणपणे सुरुवातीच्या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये पारंपरिक ज्या हळद पद्धती होत्या, हळद कायलीमध्ये शिजवणं, हळद सीग लावून शिजवणं, त्याच्यामध्ये हळदीवरती 4 बोटं पाणी ठेवून हळद शिजवणं, हळदीमध्ये जे ड्रम आहेत ऑइलचे ड्रम फोडायचे, त्याला होल पाडायचे, ते होलमध्ये हळद ड्रम त्या पाण्यात ठेवायचे. अशा 3 ते 4 पद्धतीमध्ये आपण बघितलं. हळद पारंपरिक पद्धतीमध्ये पाण्यात हळद ठेवून ड्रममध्ये हळद शिजवून, या सगळ्या पद्धतीमध्ये काय व्हायचं की हळद शिजताना कमी अधिक प्रमाणात शिजायची. दुसरी गोष्ट, हळद काढताना त्याच्यामधून आपल्याला त्रास व्हायचा आणि कुशल कामगार आता मिळणं मुश्किल झालेलं आहे. साधारणपणे गेले 10 ते 15 वर्षापूर्वी आपण या कुकर पद्धतीचा विकास आपण केला, कुकर पद्धतीची आपण शिफारस केली. या कुकर पद्धतीमध्ये काय होतं की संपूर्ण हळद ही वाफेवर शिजली जाते. याच्यामध्ये काय आहे की इंधनाचा, फक्त लाकडासारख्या इंधनाचा वापर केला जातो. काही ठिकाणी पाल्याचा वापर करूनही आपल्याला हळद शिजवली जाते. याच्यामध्ये हळदीच्या इंधनाचा वापर ही संपूर्ण वाफ तयार केली जाते. ही वाफ
साधारणपणे 200 किलोपासून ते 300 किलो क्षमतेचे ड्रम आहेत आणि या ड्रममध्ये सोडली जाते आणि ह्या ड्रममध्ये साधारणपणे 7 मिनिटापासून ते साधारणपणे 12 ते 13 मिनिटापर्यंत एक कुकर हळद शिजते. आता अशा पद्धतीनं हळद शिजण्याचे फायदे काय हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हीच पद्धत शेतकऱ्यांनी का वापरायला पाहिजे. थोडक्यात हळद शिजवण्यासाठी कुकर पद्धत आपण वापरायला पाहिजे किंवा वाफेच्या मशीनचा वापर करायला पाहिजे. त्याच्यामध्ये फायदे काय, संपूर्ण हळद ही एकसारखी शिजते, संपूर्ण हळद एका वेळी शिजते, हळदीमध्ये असणारं कुरकुमीन हे कमी होत नाही. सर्वात महत्वाचं ते आहे. सर्वात महत्वाचं वाफेवर असल्यामुळं हळदीमध्ये असणारं कुरकुमीन पाण्यामध्ये थोडं भिजावलं होतं पण या वाफेमध्ये कमी होत नाही. संपूर्ण हळकुंडाचा आकार एकसारखा राहतो आणि हळद एकसारखी वाळते आणि बाजारभाव मिळण्यासाठी सुद्धा कुरकुमीन कंटेंट जास्त असणं गरजेचं आहे आणि यासाठी या पद्धतीचा वापर करायला पाहिजे. अगदीच. हे आपण जे काही वेगवेगळे प्रकार सांगितले कोणत्या प्रकारामध्ये हळद चांगली शिजते. हळदीची ही कुकर पद्धत आहे, याच पद्धतीने शेतकऱ्यांनी हळद शिजवायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि अगदी हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली आणि ही सुद्धा ही शिफारस केलेली आपलं संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. ओके. त्यानंतर हळद वाफेवर शिजवण्याचे फायदे तर आपण सांगितलेलेच आहेत. तर हळद किती दिवस वाळवणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. आता हळद शिजवल्यानंतर याच्यामध्ये एक भाग थोडासा सांगायचा माझा राहून गेला सर. हळद शिजवल्यानंतर ओळखायची कशी हे फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये हळद कुकरमधनं शिजल्यानंतर खाली स्टीम येते, वाफ तयार होती. ह्या मोठ्या कुकरची शिट्टी होत नाही, या मोठ्या कुकरमधून खाली वाफ यायला सुरुवात होती खालच्या बाजूनं आणि वाफ यायला सुरुवात झाल्यानंतर लगेच कुकर काढण्या ठिकाणी काही ठिकाणी पद्धत आहे, लगेच कुकर मोकळा करायचा, शिजली हळद असं होत नाही. आपण घरी भात शिजवताना किमान 3 शिट्ट्या वापरतो, अगदी 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण थांबतो. पण हळद शिजवताना लगेच खालीन वाफ यायला लागली की लगेच हळद शिजली असं होत नाही. वाफ यायला लागल्यानंतर किमान 3 ते 5 मिनिटं आपण थांबायला पाहिजे. कुकर आपला नसतो, त्याच्यामुळं कुकर हा भाडोत्री असतो आणि भाडोत्री हे दर वेगळे असतात, त्यांच्या दृष्टीनं लवकर कुकर व्हायला पाहिजेत पण तसं करून चालत नाही, त्याच्यावरचा मालावर परिणाम होतो. 3 ते 5 मिनिटं, जास्त नाही 3 ते 5 मिनिटं आपण वाफ आल्यानंतर थांबायला पाहिजे आणि तेव्हा हळद शिजली असते. अगदीच. आणि अशी हळद शिजल्यानंतर आपल्याला वाळवावी लागते. आता वाळवताना लक्षात येत नाही आपल्याला, तर वाळवताना ही जमिनीवर हळद ठेवायची नाही किंवा जमिनीवर नाही टाकायची, जमीन सपाट करून घ्यायची. बाजारामध्ये किलोच्या भावावर साड्या मिळतात, काही भागामध्ये किलोचे, प्रत्येक आठवड्याचा एक बाजार असतो, त्या बाजारामध्ये किलोच्या भावावर साड्या मिळतात. जास्तीत जास्त 1000 रुपयाच्या साड्या घेतल्या, 1 एकर क्षेत्रामधली हळद त्याच्यावर बसते. हा माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे. अगदी किलोच्या भावावर साड्या मिळतात, ताडपद्धतीसाठी खर्च नाही आपण करायचा, हे पण फार महत्वाचं आहे. मग अशा साड्यावरती हळद साधारणपणे किमान 8 ते 10 दिवस उन्हात टाकायची. उन्हात टाकल्यानंतर जो हळदीचा थर आहे पहिले 3 ते 4 दिवस 2 इंचापेक्षा मोठा थर द्यायचा नाही. जर त्याच्यापेक्षा जर मोठा आपण थर दिला, 3 इंच 4 इंच दिला, तर संपूर्ण हळदीवरती सूर्यप्रकाश तळापर्यंत जात नाही आणि मग हळदीच्या प्रतीवर परिणाम होतो. संपूर्ण हळद एकसारखी वाळत नाही. त्यासाठी सुरुवातीचे 3-4 दिवस 2 इंच एवढाच थर द्यायचा आणि त्याच्यानंतर हळद 2 दिवसाला परतवायची. परतवणे म्हणजे काय करायचं, खालची हळद वळ घ्यायची, वरची हळद खाली घालायची, म्हणजे संपूर्ण हळद ही चांगल्या पद्धतीने वाळते, एकसारखी वाळते. असे 8 ते 10 दिवस हळद वाळल्यानंतर मग गोळा करायची. अर्धवट वाळलेली हळद गोळा करायची नाही. अर्धवट वाळलेली हळद गोळा केली तर त्याच्या आतल्या प्रतिवरती परिणाम होतो, काळपट प्रकार दिसतो, चांगल्या पद्धतीची पावडर तयार होत नाही. आणि आपल्यापेक्षा व्यापाऱ्यांना जास्त माहीत असतं की हळद वाळल्या किंवा नाही. व्यापारी खरेदी करताना हळद किती वाळल्या हे त्यांच्या लक्षात येतं. थोडक्यात हातानं ते हळकुंड मोडतात, ज्यावेळेला कडक असेल तेव्हा ते हळकुंड मोडलं जात नाही. अगदी. आणि हळकुंड जेव्हा हातानं दाबतं त्यावेळेला लवचिक झालं तर त्या हळदीला मार्केटला खूप भाव कमी मिळतो. यासाठी शेतकरी बंधूंनी हळद ही चांगल्या पद्धतीने वाळली पाहिजे याची दक्षता घ्यायला पाहिजे. अगदीच. मोहिते पाटलांनी शीतावरून भाताची परीक्षा कशी करावी हे सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण 8 दिवसाचा कालावधी सांगितला तसं हळद वाळलेली आहे हे कशावरून ओळखायचं. हळद वाळले हे आपण हळकुंड धरायचं, अंगठा आणि तर्जेमध्ये हळकुंड, एक लांब हळकुंड धरायचं आणि थोडीशी ताकद लावून मोडते का बघायचं. आणि मोडल्यानंतर त्याचा कट असा आवाज येतो, मोडल्यानंतर आवाज कट येतो, त्याच वेळा हळद वाळली असं समजायचं. अगदीच. लवचिक व्हायला लागली तर हळद वाळलेली नाही 100% समजतं आपल्याला. निश्चितच. आणि खऱ्या अर्थानं आज जर बघितलं तर मार्केटिंग आपल्याला चांगला भाव, चांगला दर बाजारात मिळावा या दृष्टिकोनातून हळद शिजवणं असेल, वाळवणं असेल, पॉलिशिंग करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्या दृष्टीनं अतिशय प्रॅक्टिकल अनुभव, त्यांचा 38 वर्षाचा प्रदीर्घ कालाचा अनुभव आहे, हे प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील हे आपल्याशी संवाद करून सांगत आहेत. यानंतर जो महत्त्वाचा भाग असतो तो हळद पॉलिश करणं. काय नेमकं कशा पद्धतीनं हळद पॉलिश करणं गरजेचं. हळद वाळल्यानंतर
पॉलिश करणं महत्वाचं आहे. आता पॉलिश करणं म्हणजे काय, हळदीच्या वरती किंवा हळकुंडाच्या वरती साल असते. साल म्हणजे त्या संपूर्ण हळकुंडाचं कोटिंग आहे, निसर्गाने दिलेलं आहे ते. आणि ते कोटिंग वरचं काढायचं असतं. ते काढण्यासाठी काय करायचं, आपल्याला हळद पॉलिश करण्याच्या मशीन आहेत. त्या मशीनवरती आपण छोटंसं घरगुती 200 किलोच्या ड्रमवरचा करू शकतो. पण सध्या मजुरांचा तुटवडा असल्यामुळं आपण मोठ्या मिल आहेत प्रत्येक गावामध्ये. काही व्यापाऱ्यांनी, काही शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने ड्रम तयार केलेत. या ड्रमवरती हळद पॉलिश करायचं. हे काय करायचं, हे साधारणपणे 150 ते 200 किलो हळद एका ड्रममध्ये बसते. काही ड्रममध्ये मोठे जे आहेत मोटारी चालणारे, त्याच्यामध्ये 10 क्विंटल हळद बसते. तर याच्यावरती अशा ड्रममध्ये किमान अर्धा ते पाऊण तास हळद घालायची. त्याच्यामध्ये हळद घोळली जाते. या संपूर्ण ड्रमला होल असतात आणि याच्यावरून वरचं सालीचा जो भाग आहे, खरबडीत जो भाग आहे तो निघून जातो. आणि खरबडीत गेलेला भाग त्याच्यावर निघून गेल्यानंतर आपल्याला पिवळं धमक, आपल्याला जे ज्या हळदीला आपण सोनं म्हणतो तशा पद्धतीचे आपल्याला हळकुंडे मिळतात. अगदीच. मग याच्यानंतर पॉलिश केलं आपण, पॉलिश केल्यानंतर त्याची प्रतवारी करणं सुद्धा गरजेचं असतं. कारण बाजारात जर चांगला भाव मिळणं गरजेचं असेल तर त्याचं ग्रेडिंग म्हणजे प्रतवारी करणं गरजेचं आहे. या दृष्टीतून हळदीचं प्रतवारी करणं कसं अपेक्षित आहे? एक लक्षात घ्यायचं की आपण मार्केटला हळद घेऊन जायचं आहे. मार्केटला आपण घेऊन जायचं आहे. थोडक्यात आपण घरी काय मेकअप करून बसतो का? नाही बसत. समजा आपल्या मुलीला एखादा नवरदेव बघायला येणार आहे, तेवढ्या पण थोडंसं वेगळ्या पद्धतीचा मेकअप असतोच आणि ते करावा लागतो. तशा पद्धतीनं आपण आपली हळद मार्केटला घेऊन जायचं आहे. त्याच्या अगोदर 4-8 दिवस आपण ती पॉलिश करून घ्यायची. 6 महिने अगोदर नाही पॉलिश करून द्यायची. 6 महिने पॉलिश करून गेलं तर तो तेवढा कलर राहत नाही, तेवढं तेज राहत नाही. अगदी. मार्केटला पाठवायची, त्याच्या 8 दिवस करायची आणि पॉलिश केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रतवारी लक्षात. त्याच्यामध्ये प्रतवारीमध्ये काय करायचं आहे, त्याच्यामध्ये मोठी हळकुंड साधारणपणे 2 इंचापेक्षा मोठी जाड हळकुंड, त्याच्यानंतर मध्यम हळकुंड, त्याच्यानंतर लहान हळकुंड आणि शेवटी लहान लहान तुकडे, त्याला मी कणी म्हणतो. अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रतवारी करायची. आणि वेगवेगळ्या प्रकारे सोडका तुमच्यात 1 एकरामध्ये 40 क्विंटल हळद निघालेली आहे. 40 क्विंटलमध्ये 10 क्विंटल मोठे हळकुंड निघतात, 7 ते 8 क्विंटल मध्यम हळकुंड निघतात, 5 ते 7 क्विंटल एकदम लहान हळकुंड निघतात आणि 3 ते 4 क्विंटल कणी निघते. असं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन करायचं आणि मग वेगवेगळ्या बॅगामध्ये पॅकिंग करायचं. चांगल्या बॅगामध्ये पॅकिंग करायचं आणि मग मार्केटला पाठवायचं. आता मार्केटला पाठवताना की ज्या ठिकाणी उघड लिलाव पद्धतीनं हळद विक्री केली जाते, मार्केट कमिटीचं कुठं चांगल्या पद्धतीने नियंत्रण आहे. उदाहरणार्थ काही भागातली हळद, नांदेडची हळद सांगलीला विक्रीला येते. सांगली ही जगप्रसिद्ध मार्केट आहे सांगलीचं. या ठिकाणी विक्रीला काय येते तर थोडक्यात मार्केट कमिटीचं आडत्यावरती खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावरती नियंत्रण आहे का याची खात्री ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी हळद विक्रीला पाठवायची. अगदीच. आणि मग आपण हळद लागणीपासून काढणीपर्यंत, आता प्रतवारीपर्यंत आपण सगळ्या गोष्टी केल्या. अत्यंत शेतकऱ्यांचं प्रामाणिकपणे कष्ट असतं आणि यातून सगळी हळद आपली तयार झाली. त्यानंतर शेतकऱ्यांची एक अपेक्षा असते की चांगला भाव मिळावा, जसं सोन्याचा भाव म्हणतो तशा पद्धतीचा चांगला भाव मिळावा. आणि चांगला दर मिळण्यासाठी हळदीसाठी नेमकं काय करणं हळद उत्पादकांनी गरजेचं आहे? भविष्यामध्ये कसं आहे की हळदीची उत्पादन चांगलं येणं, त्याचबरोबर हळदीची चांगली प्रत असणं गरजेचं आहे. यासाठी हळदीच्या पिकासाठी सेंद्रिय खताचा चांगल्या पद्धतीने वापर होणं गरजेचं आहे. रासायनिक खताचा विद्यापीठानं शिफारस केलेल्या इतकाच, थोडक्यात 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश इतकाच वापर करायचा आहे. प्रति हेक्टरी साधारणपणे आपल्याला 35 ते 40 टन चांगलं कुजलेलं शेणखत वापरायचं आहे. आणि शेणखत वापरल्यामुळं हळदीच्या प्रतीवरती चांगला परिणाम दिसून येतो. हळकुंडाची जाडी चांगली वाढते. थोडक्यात खतांचा समतोल वापर करणं गरजेचं आहे. पिकाचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय हळद काढणी करायची नाही. बऱ्याच ठिकाणी लोकांना होतं मला सुरूची लागण करायची आहे, उशिरा सुरूची लागण करायची आहे, हळद लगेच काढून. पिकाचा कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदर लोक काढणी करायचा प्रयत्न करतात. दुर्दैवानं पिकाचा कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदर हळद काढणी केली तर आपल्याला उत्पादन कमी प्रमाणात मिळतं, 22% उत्पादन नुकसान होतं. याचबरोबर विद्यापीठानं शिफारस केलेले जे वाण आहेत त्याच्यामध्ये कृष्णा वाण आहे, राजापुरी वाण आहे, टेकूपटा वाण आहे, फुले स्वरूपा, यासारखे वाण विद्यापीठ शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा शेतकरी अन्य राज्यामध्ये जातात, अन्य राज्यामध्ये तिथून कुणीतरी शिफारस केलेलं वाण या ठिकाणी आणून लावायचा प्रयत्न करतात. मी शेतकरी बंधूंना विनंती करतो की या ठिकाणी या संशोधन केंद्रावरती संपूर्ण भारतामधून 148 वाण आपण कलेक्ट केलेत. संपूर्ण वाणावरती आपण चाचणी घेतलेली आहेत. प्रत्येक वाण त्याच्यामध्ये आपण काही भाग केलेत. अर्ली सुरुवातीला लवकर निघणारे 6.5 ते 7 महिन्यामध्ये हळद निघणारे, मध्यम कालावधी सम प्रॉमिसिंग आणि लेट ड्युरेशन म्हणजे लवकर निघणाऱ्या हळदी, मध्यम कालावधी निघणाऱ्या
आणि उशिरा कालावधी निघणाऱ्या या सगळे प्रयोग करण्यासाठी आपलं विद्यापीठ समर्थ आहे. शेतकऱ्यांनी आपल्या विद्यापीठाच्या शिफारशीचा पुरेपूर उपयोग करून फायदा करून घ्यायला पाहिजे. अन्य प्रयोग करण्यापेक्षा विद्यापीठाच्या शिफारशीचा वापर करून चांगल्या वाहनां जे शिफारस केले तेच वाहन लागवडीसाठी वापरले तर शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही, सर्व ठिकाणी आपला फायदा दिसून येईल. अगदीच शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेले वाण हेच शेतकरी बंधूंनी घेतलं तर त्यांचं आर्थिक चांगल्या पद्धतीचं फायदा होईल, ही अगदी मनापासून आंतरिक तळमळ श्री प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील यांची दिसते. आणि जवळजवळ 38 वर्षाहून अधिक काळ ते हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सातत्यानं शेतकऱ्यांचाच विकास व्हावा, शेतकऱ्यांचं भलं व्हावं हा त्यांच्या मनामध्ये हा भाव आहे. आपल्याही मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील आणि हळद या पिकाच्या काढण्या आणि काढणीपाच्या तंत्रज्ञानाविषयीची माहिती आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर निश्चितपणे आपण प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. यासाठी मी प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील यांचा मोबाईल क्रमांक किंवा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे, आपण तो टिपून घ्यायचा आहे. 75 88 58 76 61. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो, 7588 58 7661. 75 88 58 76 61. तर जरूर आपण त्यांचा संपर्क क्रमांक टिपून घ्यायचा आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि आपण जर हळद पिकवत असाल किंवा हळदीच्या संदर्भात आपल्याला काही काढणी आणि काढणीपाच्या तंत्रज्ञानाविषयी काही अडचण असेल तर निश्चित ते आपल्याला मार्गदर्शन करतील, कारण जवळजवळ 38 वर्षाहून अधिक प्रदीर्घ कालावधीमध्ये ते हळद संशोधन केंद्रामध्ये कार्यरत होते. त्याशिवाय एक प्रगतशील शेतकरी म्हणून सुद्धा ते हळद उत्पादन सुद्धा स्वतःच्या शेतीमध्ये करतायत आणि स्वतःचे आलेले अनुभव आणि ते आपल्यासमोर या फुले कृषी वाहिनी 90.8 FM माध्यमातून आपल्या समोर विशद करत आहेत. मोहिते पाटील, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना आपण इत्थंभूत माहिती आपण हळद काढणी आणि काढणीपाच्या तंत्रज्ञानाविषयी सांगितलेली आहे. आज बघितलं तर हळद खरंच हळद हे सोनं, पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं. सोन्याचा भाव आपल्या शेतकरी बांधवांना मिळत असतो आणि 38 वर्षाचा तुमचा कार्यकाल या क्षेत्रातला जर हळदीच्या दृष्टीनं बघितला, अनेक नवीन तरुण शेतकरी हळद उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये येऊ घातले असतील, येऊ इच्छित असतील किंवा हळद प्रोसेसिंग याच्यामध्ये एखादा व्यवसाय करू इच्छित असतील तर या दृष्टिकोनातून अगदी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातले श्रोते ऐकत आहेत, या सगळ्यांच्यासाठी आपला काय सल्ला असेल? हळदीच्या लागवडी ओळख असताना किंवा हळद तयार झालेली हळद आहे याच्यामध्ये आपल्याला व्यवसायाच्या माध्यमानं जर आपल्याला करायचं असेल तर सुरुवातीला मी सांगेन की याच्यामध्ये हळद काढणीनंतर हळद शिजवण्याचे जे मशीन आहेत, या मशीन जसं ऊसाचे हार्वेस्टर निघाले अशा पद्धतीनं हळद शिजवण्याचे ज्या मशीन आहेत अशा मशीनचे मशीन जे आहेत, ह्या मशीन 3 लाखापासून ते 10 लाख रुपये मशीनच्या किमती आहेत. अशा पद्धतीच्या मशीन जरी घेतल्या तर याच्यामध्ये तरुण पिढीला एक रोजगार साधन आहे. दुसरी गोष्ट, हळद पॉलिश करण्याचं मशीन. हळद पॉलिश करण्याचं मशीन जरी आपण घेतलं, ही सामूहिक पद्धतीने करण्यासारखी काम आहेत. मशीन जरी घेतलं तर या मशीनच्या माध्यमातून आपल्याला रोजगार चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. आणि हळद शिजवण्यासाठी मजूर, आता आमच्या भागामध्ये नांदेडकरची मजूर येतात, त्यांची टीम आहे, 10-20 लोकांची टीम आहे, जसं ऊस तोडा येतात लोक कशी, अगदी अशा पद्धतीनं टीम तयार करायची, मजुरांची टीम करायची आणि त्या मजुरांची टीम तयार करून कोणाची 1 एकर हळद काढायचे, हळद काढणी करणं, शिजवून देणं, वाळवून देणं किंवा हळद काढणं आणि शिजवून देणं, अशा पद्धतीत सुद्धा आपल्याला काम करता येतं. या टीम वर्क आहे संपूर्ण. तो हळद पॉलिश करण्यासाठी मशीन घेऊ शकता, हळद शिजवण्यासाठी मशीन घेऊ शकता, काही मजूर घेऊन आपण हळद काढणी करू शकता. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये हळद काढणी केल्यानंतर स्वतःची हळद केली, त्या हळदीची आपण पावडर तयार करतो. थोडक्यात 100 किलो हळद तयार केली, हळकुंडापासून आपल्या साधारण 95 किलो हळद पावडर मिळते. 100 किलो हळकुंडापासून 95 किलो पावडर मिळते. अशा पद्धतीची पावडर तयार करणाऱ्या मिल आहेत सांगलीमध्ये. या मिलमध्ये पावडर तयार करून शेतकरी मिळवायच्या माध्यमातून तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करून तुम्ही त्या ठिकाणी मॉलवरती स्वतःची हळद म्हणून तुम्ही विकू शकता. त्या ठिकाणी प्रत्येक किलोच्या मागं किमान प्रत्येक किलो 30 रुपये ते 40 रुपये तुम्हाला मिळतात. हा व्यवसायामध्ये आपण उतरलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी ह्यासाठी करणं गरजेचं आहे. मी आता सांगतो, माझा अनुभव आहे. सांगलीमध्ये जे व्यापारी आहेत, सांगलीमध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यामध्ये फक्त 15 ते 20 मोठे व्यापारी आहेत. बाकी त्याच्यामध्ये असणारे व्यापारी संपूर्ण बऱ्यापैकी परराज्यातले आहेत. आपल्यातल्या लोकांची, आपल्यातल्या शेतकऱ्यांची फक्त अडत दुकानं आहेत. म्हणजे हळदीची पावडर तयार करणं, हळदीचं कुरकुमीन तयार करणं किंवा तयार केलेली हळद कोणत्या देशामध्ये कशी लागते या पद्धतीनं त्या व्यवसायामध्ये उतरून हळदीचा एक्सपोर्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपापल्या बुद्धिमत्तेच्या लेवलला आपण करू शकतो. इतकी मोठमोठी आपल्याला कामं करायची. एक्सपोर्टमध्ये खूप संधी मोठी आहे, अगदी खूप संधी मोठी आहे. तरी मुलांनी आपल्या याच्यामध्ये उतरलं तरी फार फायद्याचं होऊन जाईल.
अगदीच निश्चित अनेक कृषी पदवीधर विद्यार्थी असतील किंवा अनेक तरुण विद्यार्थी उद्योजक पण या कृषी क्षेत्राकडे पाहू इच्छित असतील तर या सर्व नव्या होणाऱ्या नव उमेद घेऊन वाढणाऱ्या सर्व उद्योजकांच्यासाठी प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील यांनी अतिशय मोलाचा संदेश दिलेला आहे. हळद काढणे आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये मोठा व्यवसायाच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत, हेच या ठिकाणी आपण सांगितलेले आहेत. प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील, आपण आमच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आलात आणि हळद काढणे आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयीची इत्थंभूत माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे सुद्धा जगभरातल्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती दिला, त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, हळद काढणे आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी श्री प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील, कृषी सहाय्यक, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जिल्हा सांगली यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत राहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झाल्या. मी डॉक्टर आनंद सवई, कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया.